तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आहे आपल्या स्वामी महाराजांची पालखी सोहळा। आपण सोलापूरवरून निघणार आहे अक्कलकोटला पालखी घेऊन। इथं आमचं स्वामी मंदिर आहे बनशंकरी चौकात, तिथून जाणार आहे अक्कलकोटला चालत। आता निघू आपण मंदिरला। निघालो आम्ही आता, आपो गाडी चालवायला। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज बनशंकरी नगर जोळे सोलापूर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे श्री स्वामी समर्थांची पालखी पदयात्रा अक्कलकोटसाठी आता प्रस्थान करणार आहे। श्री बनशंकरी नगर या ठिकाणी मागील 3 वर्षापासून स्वामी समर्थांची नित्यसेवा सुरू आहे। त्यामध्ये दररोजची आरती आहे, सकाळची आरती, दुपारची आरती, संध्याकाळची आरती आणि विशेष म्हणजे दर गुरुवारी संध्याकाळी महाप्रसाद, पौर्णिमेला महाप्रसाद। त्यासोबतच जे स्वामींचे मोठे कार्यक्रम आहेत, म्हणजे स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे, स्वामी समर्थांची पुण्यतिथी आहे, गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे, दत्त जयंती आहे, असे सगळे उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये हजारोंच्या संख्येने साजरे केले जातात। स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपलं मंदिर बनशंकरी नगर येथे इच्छा सेवाभावी संस्था महिला स्वामी समर्थ जोळे सोलापूर इथून पालखी निघत आहे, पालखी पदयात्रा। ही पालखी इथून आता अक्कलकोटला इथं पायी चालत जाणार आहे। सर्व भक्तजण उत्साहात अगदी जल्लोषात जात आहेत। सर्व स्वामी भक्तांना चालण्यासाठी शुभेच्छा आणि स्वामींचं नामजप करत चालत। चला इकडे चला। नमस्कार, मी धर्मराज शेगोंडे। आपण सोलापूरपासून ते अक्कलकोट पदयात्रा काढलेला आहे आणि आपण आता सध्या इथे चहासाठी ब्रेक घेतलेला आहे। आता यापुढे चहा ब्रेक घेऊन पुढं तसंच पदयात्रा कंटिन्यू चालू राहील। चमचा तो काय असं होता नमस्कार, श्री गेनसिद्ध मंदिर कुंभारी येथे आपण जेवणासाठी थांबलेलं आहेत। आता जेवण झालं की आपण पुढं तसंच अक्कलकोटकडे प्रस्ताव होणार। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, माझं नाव सदानंद खरात आहे। मी आता या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग झालो। आजच्या दिवशी आम्ही पदयात्रा काढली होती, जसं की तुम्ही बघितलात सगळ्यांचं इंट्रोडक्शन। सकाळपासून ते सांगतच आहेत की पालखी कुठून निघाली, कुठं जेवण झालं आणि आता महाप्रसाद घेतला आम्ही कुंभारीला आत्ताच, आणि त्यानंतर आता वळसंगला मे बी मुक्काम असेल। मी पण स्वामी मंदिरला आधी बघायचो येतात आता, पण एवढं लक्षात नाही आलं की जागृत मंदिर आहे असं मी कुणाकडून ऐकलो नाही। माझा मित्र धर्मराज हेगोंडे आणि मला एक दिवशी असं सांगितलं की स्वामी मंदिरला वगैरे मी जात असतो। मग त्यासोबत मी पण नाही का, मी पण म्हणलो ठीक आहे मी पण येतो, कारण मी आधीपासून गुरुवार वगैरे पाळतो आणि महाराजांचा आधीपासून भक्तच आहे मी पण।
मग त्याला म्हणलं की मी पण येतो तुझ्यासोबत. मग गेलो. मग तिथलं वातावरण, तिथलं पूजा करायची पद्धत आणि तिथले लोकांचं जो जास्तीत जास्त प्रमाणात सगळ्यांचा सहभाग असल्यामुळे मला पण तिथं छान वाटू लागलं जायला. आणि दर गुरुवारी महाप्रसाद असतं एकदम. मला ते धर्मराजनी सांगितल्यामुळं मला छान वाटलं. मी जाऊ लागलो कंटिन्यू. आणि नंतर मला सांगितलं गेलं की पालखी पण आपली निघणार आहे. मग मी त्याच्यात पण सहभाग झालो. बघू शकता तुम्ही माझ्या मागे 100-125च्या वरती लोक आलेले आहेत. आता आपण पुढं वळसंगला मुक्काम करणार आहे रात्री. चला. बनशंकरीनगर जुळे सोलापूरपासून आपली ही पालखी निघते. ही अक्कलकोटपर्यंत चालते, पायी जाते. जे हे मंदिर आहे त्याचा मूळ उद्देश हा असा होता की जे अक्कलकोटला ज्यांना जाता येत नाही अन्नदानासाठी अथवा अन्न क्षेत्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी, वयस्कर म्हणा ते कोणीही काही अडचणीमुळे, त्यांना या ठिकाणी आपल्याला त्यांना अन्नदानी करता यावं आणि अन्नही घेता यावं, म्हणजे प्रसादही घेता यावा, हा त्याचा मूळ उद्देश आमचा. 2014 साली हे आपलं स्वामींचं सेवा सुरू झालेली आहे. 2014 ते 2021 7 वर्षाचा कालखंड आमचा फार कठीण गेलेला आहे. त्यावेळेचं जे मंदिर आहे आणि आताचं जे मंदिर हा खूप जमीन आसमानचा फरक आहे. 7 वर्षात आम्ही सेवेकरांची सेवा केली, त्याचं फळ हे आम्हाला महाराजांनी हळूहळू द्यायला सुरू केलेलं आहे. त्यातलं हे आजचं हे दुसरं वर्ष म्हणजे पालखीचं. त्यानंतर आम्हाला संभाजी आश्रमाचे अध्यक्ष संस्थापक श्रीकांत भाऊ डांगे यांचं फार मोठं सहकार्य आम्हाला मिळालं. त्यांच्या सहकार्यातनं आमचं हे जे मंदिर सुरू झालं, मोठं झालं. कालांतराने त्याच्यामध्ये सेवा सुरू झाल्या. ते आल्यापासूनच जवळजवळ 1 वर्षात आम्ही हे त्याच्यामध्ये खूप प्रगती केली. सेवा करणं आणि सेवा करून घेणं ह्यात फार मोठा फरक आहे. सेवा करायला आम्ही होतो, पण तेव्हा पाठबळ आम्हाला नव्हतं. ते श्रीकांत भाऊने आम्हाला दिलं आणि त्याचं ही परिणिती मी आजची ही आमच्या पालखीचं दुसरं वर्ष आहे. तर आता आम्ही रामपूर या गावामध्ये थांबलो आहे. हे माझे मित्रमंडळ आहेत सगळे आणि हा माझा मित्र आहे धर्मराज, याला आम्ही अप्पू म्हणतो. एक 10-10 मिनिट 15-15 मिनिट चालून आम्ही 1-2 किलोमीटरला 2 किलोमीटरला थांबतो आहे. आता इथं पण रेस्ट केलेत सगळे. इथं बघू शकता तुम्ही हे सगळं. पालखीची गाडी दाखवा. आणि आपल्या पालखीची गाडी आहे, तुम्ही सकाळपासून बघत गाडी दाखवा. ही माझी गाडी घेतलं कारण मला डॉक्टरने सजेस्ट केलं चालायचं नाही आहे जास्त म्हणून. मी बाईकवर आलं. बाकी बघू शकता तुम्ही सगळे थांबलेत. आता आपल्याला किती वेळ लागतात पोचायला? एक तास. वळसंगला मुक्काम आहे आपला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
स्वामी समर्थ महाराज की जय। शिव सिद्धरामेश्वर महाराज की जय। बोला श्री अनंत कोटि ब्रह्मांड राजाधिराज रघुनाथ परम शत्रु श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। उधर मागे गया। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय। तर अशाप्रमाणे आपला महाप्रसाद इथे सुरू झालेला आहे। आता इथं महाप्रसाद होईल आणि आजची रात्र आपण इथं मुक्काम करणार आहोत आणि उद्या सकाळी उठून परत आपलं पदयात्रा ही कंटिन्यू चालू राहील अक्कलकोटच्या मार्गे। तुला काय समजते? श्रीकांत, धर्मराज आणि सिद्धू, विनू हे सगळे इथं जेवण करायला आहेत। श्रीकांत, जेवण कसं झालंय? एक नंबर झाला, खूप छान आहे। तोवरसाठी नमस्ते, गुड नाईट। तर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय।